हॅलो नमस्कार. गुड मॉर्निंग. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. मे बी इथून पुढं मी थोडं चांगलं एडिटिंग करेल किंवा आणखीन चांगला द्यायचा प्रयत्न करेन, पण सुरुवात करायची होती. बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होतो, पण मी आज सुरुवात करत आहे. तर माझा पहिला हा उद्देश जो आहे यूट्यूब चॅनल सुरू करायचा हा एज्युकेशन आहे. मी पुढं थोडासा माझं काही मी व्हिडिओ घेईन एज्युकेशन रिलेटेड. हे मोस्टली जे व्हिडिओ असतील हे से लॉ रिलेटेड असतील. लॉ रिलेटेड म्हणजे असं नाही की LLBचा सिलेबस शिकवायचा किंवा आणखीन एखाद्या लॉ इन्स्टिट्यूटचं काही सिलेबस शिकवायचा वगैरे. सध्याच्या जे लॉ आहेत त्याचा लॉचा आपल्या भविष्यावर, आपल्या सध्याच्या जीवनावर कसा परिणाम होतो आहे आणि इन फ्युचर कसा परिणाम होईल ह्याच्याबद्दल मी थोडं डिस्कस करणार आहे. पूर्वी लॉ कसे होते, ते कसे चेंजेस झाले ह्याच्याबद्दल मी डिस्कस करणार आहे. आणि हे माझा जो थॉट प्रोसेस जी आहे, माझी जी थॉट प्रोसेस आहे किंवा माझी विचारसरणी जी आहे ही इंडियन आहे, खूप खूप जास्त इंडियन आहे. ह्याचा धर्माशी काही संबंध नाही आहे की मी पर्टिक्युलर धर्माला मानतो किंवा नाही मानत, किंवा इतर धर्माशी माझा तिरस्कार आहे किंवा पर्टिक्युलर धर्माबद्दल माझं थोडंसं जास्त कड आहे, असं काही नाही. हे न्यूट्रल राहणार आहे. तरी पण तुम्हाला सांगतो, जे लेफ्टीज आहेत, ज्यांना भारतापेक्षा इतर देश प्रिय वाटतात, खास करून शेजारचे, किंवा भारतामध्ये काहीच नाही, भारताचा इन्सल्ट करतात किंवा आणखीन काही असंच. जसं आता रिसेंटली एक मोठा प्रोटेस्ट झाला दिल्लीमध्ये. ते झालं होतं विद्यार्थ्यांच्या नीटचं पेपर लिकेज झालं होतं, पेपर फुटला होता मराठीमध्ये आपण म्हणतो. तर जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात, त्यांचं त्याच्यात नुकसान होतं. जे पैसेवाले आहेत त्यांना पेपर भेटतो, ते त्यांना चांगले मार्क भेटतात. पेपर विकत घेऊन ते पेपर लिहितात किंवा असं काही. तर मला पण असं वाटत होतं की त्यांची मागणी बरोबर आहे. विद्यार्थ्यांना जे आत्महत्या करतात त्यांच्या आईवडिलांचं काय, ते खूप अपेक्षा करतात की मुलगा मोठा होईल, इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, आणि तो आत्महत्या करतो. त्या फॅमिलीचं एक नुकसान होतं. मग त्यांना पण काहीतरी मोबदला पाहिजे. ठीक आहे, आपण याच्यावर परत एकदा बोलूया नंतर. पण ज्यांनी जे लेफ्टिस्ट पार्टीज वगैरे आहेत ना, त्यांनी माझा व्हिडिओ बघू नका, लाईक करू नका आणि फॉरवर्ड पण करू नका. आय डोंट नीड यू. थँक्यू.